पहिला चेंडू डिलिव्हर व्हायला हवा. अजूनही व्यूहरचनेमध्ये आपण बदल करतोय. सातत्यपूर्वक वारंवार आपल्याला कॉल दिल्यानंतरही सुरुवात केली जात नाहीये. पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सेमीफिनाले 2 शैलेशला आपण पाहतोय. इच्छापूर्तीने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. फलंदाज रेडी व्हा. स्ट्रायकिंग वरती आपण दीपेशला पाहतोय. सुधीर आहे, माफ करा, करेक्शन. पहिल्या चेंडूवरती थोडासा सफल झाला. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू डिलिव्हर होताना कुठेतरी वेस्ट साईडने डिलिव्हर झाला, परंतु जेव्हा ट्रॅव्हल झाला तेव्हा कुठेतरी टोच्या बाजूने निघून गेला. आणि यालाच मात्र आपण म्हणतो जसं सबमरीन अंडर वॉटर ट्रॅव्हल करते तसाच काहीतरी चेंडू आपल्याला पाहायला भेटला. तलावावरून खूप जास्त खाली ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू, हा पंपूल सिंगल. ऑनली बंडी. श्री गणेशा मात्र धावफलकाचा होतोय. पंच मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आहेत. बसू ना. बॅट पकडे, बॅट पकडे. लॉंग स्ट्राईड हलक्या हाताने फक्त पुश केलंय. एका धावेने धावफलक आपण पाहिलं. दोन्ही आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा. विलेपार्लेंच्या सर्व खेळाडूंसाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देण्याचं काम आणि प्रेक्षक राजासाठी सुद्धा क्रिकेटची अप्रतिम मेजवानी म्हणजे शिवसेना चषक 2025 आपण पाहतोय. थोडासा स्टेप आउट केला. विकेट किपरने संधी गमावली आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, जर आपण संधी गमावली तर ऋषभ सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आणि तुमचं काम अर्थातच कुठेतरी कठीण होणार आहे. या सामन्यामध्ये सुद्धा जीवनदान भेटलंय. बॅटर सुधीर आहे. त्याच पाऊल खुणांवरती फलंदाजी करेल काय सुद्धा बघण्यासारखं आहे. चांगली गोलंदाजी आहे. शैलेशने चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लाईन लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केलेत आणि त्याचा फायदा सुद्धा भेटला. संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आला नाही विकेट किपरला. इथे मात्र वेगळ्या शैलीमध्ये पूर्णपणे नीज डाऊन करत आपण पाहिला. सिंगल येतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. 3 धावा धावफलकावरती आहे. चॅलेंजर बॉईज बनाम इच्छापूर्ती 11 मधला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंग स्ट्राईड परंतु सिंगल तिथे कंप्लीट होईल. फक्त पुश केलं. अगदी सॉफ्ट हँडेड सिंगल ज्याला आपण म्हणतो. अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये अजून एक चांगली स्पर्धा म्हणजेच शिवसेना चषक 2025 दुसरं पर्व आहे, परंतु या आयोजन नियोजनाची चर्चा संपूर्ण मुंबईवरती आहे. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1. घेऊया शॉर्ट ब्रेक. डीजेला देऊया संधी. डीजे वरती गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय. राईट टर्म राऊंड विकेटने दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं. चॅलेंजर बॉईज साठी आव्हान देतोय. लेगस्टिकच्या जास्त बाहेर. इच्छापूर्ती बनाम चॅलेंजर बॉईज अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतायत, दंडित करतायत. वाईडचा इशारा येतो. सहा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील समाप्तीनंतर दोन्ही चेंडू या षटकातील एक्स्ट्रा आल्यात.
पहिल्या फेअर डिलिव्हरीची चाचपणी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कडकण्याचा प्रयत्न, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल, स्ट्रेट बॉल इन टू द विकेट कीपर हँड. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, टॅपच्या माध्यमातून एकदा भेटते. शॉर्ट पॉइंट वरती खेळाडू ट्रॅव्हल झालेल्या चेंडूला पकडण्याच्या प्रयत्नांमध्ये एक धाव तर होतीये. 4 चेंडूचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकातील बाकी आहे. चॅलेंजर बॉईज बनाम इच्छापूर्ती 11 मध्ये सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू होतो फरार, धावा मिळतील पूर्ण. आकड्यावरती 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. बॅटिंग मार्क करून बॅटरने लगावलेला चौकार. अकरा या आकड्यावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावरती आपण पाहतोय. सरळ बॅटीने खेळलेला फटका, बॅक टू बॅक, दुसरा दमदार असरदार. धावांचा विचार केला, डबल डिजिट मध्ये 15 या आकड्यावरती धावन पोहोचली. थोडस मागण्या षटक ठरतंय. ऑप्टिक्सच्या जास्त बाहेर डिफेन्सिव्ह गोलंदाजी करण्याचा मनसुबा, डिफेन्सिव्ह गोलंदाजी करण्याचे प्रयत्न. कट करायचं होतं, संपर्क झाला नाहीये. कमबॅक केले गोलंदाजाने. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. खड़े रहे, चलेगा. हलक्याने खेळून काढले. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.5च्या सरासरीने चॅलेंजर बॉईज 17 या आकड्यावरती. घेऊया शॉर्ट ब्रेक, देऊया ध्वनी वादकाला संधी. या डीजे पकड़ के लाने का हो. गोलंदाजी मार्क वरती गौरव आपण पाहतोय. पिंट्या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध. आल्या पिंट्याने मात्र दांडी गोल केली. वरतीच फर्निचर डिस्ट्रॉय केलंय पिंट्याने. 17 धावा आहेत धावफलकावर.
इथे मात्र सिंगल परिपूर्ण होते. तडस्वी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तिथे परिपूर्ण होती. प्लॅस्टिकच्या जास्त बाहेर पण समजत आहेत. पहिला बॉल कव्हर झाला. हलक्यात खेळून काढले. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न फेकी झाली नाहीये. एकच धाव येते आणि एका धावेने धावफलक 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडू फेकून झाले 4. तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. वाईट बॉल आहे. आपण पाहतोय परममित्र प्रदीपजी राजगोर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम असेल सर आपलं प्रदीपजी राजगोर सर परममित्र. वेलकम असेल सर आपलं. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. वाईट बॉलचा इशारा येतो. चला प्लीज पंचांशी वादविवाद करू नका. पंच मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहेत. 21 4 चेंडूचा खेळ झालाय. चला बॅटर घाई करा प्लीज. मात्र वनडी सिंगल भेटतोय लेग 22च्या माध्यमातून. 22 धावा. शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील बाकी आहे. इथे मात्र बॅटर बाद होईल का बघावं लागणार आहे. यस बॅटर बाद आपण पाहतोय. चला बॅटर बाद होतोय. शैलेशला आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती शैलेश. न्यू बॅटर विपुल. मुक्ता झालेला बॅटर स्ट्राईक अँड रोटेशन करतोय. शैलेश 23 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा सबमरीन चेंडू ट्रॅव्हल झाला.
इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा बॅटर अरे बाबा साथी फौलाद आणि आम्ही शिवाय यांची जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 23 या आकड्यावरती येणारे 3 चेंडू बाकी आहेत. गडी बाद झाले 3. मेगा सेमीफायनल 2 आपण पाहतोय. अमोलने आले लगावलाय. लॉस ऑफ 3 येणारे चेंडू बाकी आहेत 2. आपण पाहिलं आपल्या समवेत मराठी सिने अभिनेते दिगंबरजी नाईक साहेबांची उपस्थिती आहे. तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी ठीक 4 वाजता आपण एक नाटकाचा आस्वाद घेऊ शकता. शीतलजी म्हात्रे मॅडम आपण पाहतोय. बँड्रा विधानसभा प्रमुख त्यांची उपस्थिती लाभते. वेलकम असेल मॅम आपलं. तर जाऊया मॅचकडे. त्याच्यानंतर अनाउन्समेंट नक्कीच पोहोचूया इनिंग ब्रेकमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. तर एक महत्वाची सूचना आहे. वस्त्र आणि नाटक दिनात नाट्यगृह आपण पाहिलं तर 22 फेब्रुवारीला तुम्ही नाटकाचा आस्वाद ठीक 4 वाजता घेऊ शकतात. सिने अभिनेते दिगंबरजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नाटक आपण पाहणार आहात. तर आस्वाद आपण घ्यायचे. म्हात्रे मॅडमांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. 30चा पाठलाग करायचा आहे. मेगा सेमीफायनल 2 आपण पाहतोय. 30चं टार्गेट घ्यायचं. शॉर्ट ब्रेक देऊया ध्वनी वादकाला मनोरंजनाची संधी. यस डिस्क जॉकी होऊन जाऊ दे. तिसरा पाठलाग करायचा आहे. मेगा सेमीफायनल 2 आपण पाहतोय. ऑलरेडी जय महाराष्ट्र आराध्य 11 संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. याच्यानंतर थर्ड प्लेसची मॅच असेल. नवजोत संघ आपण रेडी राहायचे. षटक किती असेल ते तुमच्यापर्यंत अगदी थोड्या सवदीमध्ये माहिती पोहोचवली जाईल.
चेक चला जाऊया प्लीज. बॅटर आले मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा प्लीज. ड्राय केलंय. इथे मला डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. तिसरा बाटला करायचंय. चला प्लीज स्पीडअप करा प्रत्येक चेंडूवरती. टीम ऑर्डर घेऊ नका. ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल परिपूर्ण होते. पहिल्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. सुधीर सुधीर माहिती पडलं. लेस्टिक्सच्या जास्त बाहेर. वाईड चेंडू. मुख्य होल्डिंगला सलामी देणारा एक्स्ट्रा. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. धावांचा विचार केला 22 मध्ये. आता 27 ची गरज आहे. अजून एक सिंगल आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतो अजून एक सिंगल. धाव फलक जाऊन पोहोचणारे तब्बल धावांचा विचार केला. 5 या आकड्यावरती 20 मध्ये 25 ची गरज आहे. टू टू गो. लेस्टिक्सच्या जास्त बाहेर. वाईड बॉल आहे. अजून एक अतिरिक्त. इच्छापूर्ती विरुद्ध चॅलेंजर बॉईज असा सामना आपण पाहतोय. चॅलेंजर बॉईजने प्रथम फलंदाजी करत 29 ठेवलेत. म्हणजे 30चा बाटला करायचा आहे. 4 मध्ये 6 ऑलरेडी धावफलकावरती. नो लॉस. स्टेट ऑन द ट्रॅक. सिंगल कंप्लीट होती. अंडरऑफ क्रिकेटमध्ये सरळ बॅटीने खेळलेले फटके खूप महत्वाचे आहेत.
5 मध्ये 7. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती. 19 मध्ये 23 ची गरज आहे. ती दुसरी रिकामी जागा आहे जय महाराष्ट्र आराध्य 11 संघासमोर. ती कोण भरेल त्याच्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बैटर कोण आहे? न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा विचार केला. त्यावरती 11 बनाम चॅलेंजर बॉईज सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र वाईड चेंडू आहे. अतिरिक्त चेंडू. यावेळेस आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. सेव्हिंगची सध्या तरी गरज आहे. इच्छामूर्ती 11 बनाम चॅलेंजर बॉईज असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 18 मध्ये 22 ची गरज आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. चला चेंडू डिलिव्हर करताना प्लीज मैदानाच्या बाहेरून ओढू नका विनंती आहे. जेव्हा चेंडू डिलिव्हर होतो प्लीज सेवा मैदानाच्या बाहेरून ओढू नका विनंती आपल्याला. 17 मध्ये 21 ची गरज आहे. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झालेत. सेमीफायनल 2 सुरू आहे. 10 धावा धावफलकावरती. 16 मध्ये 20 ची गरज आहे. 16 मध्ये 20 ची गरज आहे. सरळ बॅटीने खेळला फटका. हा सुद्धा चांगला फटका आहे. कमबॅक केलं इथे मात्र चॅलेंजर बॉईजने. समीकरण लांबवलंय. 15 मध्ये 20 ची गरज आहे. 15 मध्ये 20 ची गरज. इथे मात्र फटका चांगला आहे. ज्या गतीने
पंचांनी कोणतेही डिसिजन दिलं नाही. प्लीज पंचांना आपण वेळ द्या, जरा श्वास घेऊ द्या. बॉल डेड झाला की काय विकेट आहे की काय? चला पंचांनी डिसिजन दिलेला आहे, केवळ सिंगल आहे. अरे जॉन्टी भाई चेक कर ना. अरे विकेट किती असते ना. 13 मध्ये 15ची गरज आहे. 13 मध्ये 15ची गरज. बिग फाईट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. अरे बघ ना भावा नाही. कोणत्याही पद्धतीचं रेडिओ सिस्टम नाहीये. सुरुवात करायची प्लीज गोलंदाज. 13 मध्ये 15ची गरज आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये इन एक्सचेंज मध्ये. पॅडल स्वीप, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. 12 मध्ये 15ची गरज आहे. घेऊया एक मधुर संगीताचा ब्रेक, मग येऊया मैदान. मध्ये 15ची गरज आहे. प्रेक्षक 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 आणि प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. चला अंपायर आपण चट्टू सरांशी संपर्क साधायचा आहे. तिन्ही पंच मॅच 2 मिनिट थांबवा. चला प्लीज अंपायर वैभव सर, वैभव सर आयोजकांशी संपर्क साधा आपण. चला वेलकम बॅक. इक्वेशन 12 मध्ये 15ची गरज आहे. 7.5च्या सरासरीने धावा. गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य. पहिल्या चेंडूवरती फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. धावांचा विचार केला. धावफलक सिंगलने 16 या आकड्यावरती. 11 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. चेंडू तो फरार. धावा
इथे मात्र फील्ड प्लेसमेंट आहे. लगेचच आपण पाहिलं संपायला गेला मॅच क्लिअर करायला गेला चला बॅटर प्लीज दाखल व्हा. 7 मध्ये 5 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. मी आपल्याला आधीच म्हटलं अजिंक्य सुद्धा खूप ताकदीचा गोलंदाज आहे. एवढ्या इझिली मात्र तो गिव्हअप करणार नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिनला इंट्रोड्यूस केलं गेलं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूच होता. शॉर्ट आर्म पुल करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं फलंदाज बाद झाला, कारण हा थोडासा गतिवान चेंडू होता. गतीला जज करणं कठीण झालं फलंदाजाला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये सरळ फर्निचर डिस्ट्रॉय. सचिनला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर आहे. हेवी रचनेमध्ये बदलले. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ दबडला जातोय. चॅलेंजर बॉईज आपल्याला सूचना आहे, जास्त वेळ तुम्ही कंझ्युम करतायत. सात मध्ये 5 ची गरज. स्टेप आउट केलाय आणि चेंडू होतोय फरार. चौकार येतोय. सचिनने आल्या आल्या मात्र लगावलाय मोठा प्रहार. येतोय चौकार. 6 मध्ये 1 ची गरज. इच्छापूर्ती संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एका धावेची गरज आहे आणि जर मेगा फिनाले मध्ये दाखल व्हायची इच्छा असेल तर सिंगल करावं लागणार आहे. चला 6 मध्ये 1 ची गरज. चला घाई करा प्लीज. 6 मध्ये 1 ची गरज.
इच्छापूर्ती की चॅलेंजर बॉयज की इच्छापूर्ती. मॅच अजूनही बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेक्षक सांगतोय सुपर ओव्हर होऊन जाऊ दे, कारण प्रेक्षक मात्र फक्त आणि फक्त क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी आलाय. इथे मात्र आपण पाहिला इच्छापूर्ती इंटू द मेगा फिनाले. चला टॉस साठी या लगेचच चॅलेंजर बॉयज. चेक हॅलो चेक. चला टॉस क्लिअर होतोय. नवज्योत विरुद्ध चॅलेंजर बॉईज तिसऱ्या प्लेस साठी लढत होणार आहे.